C24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव, मग चिंता कशाला करताय? आता अंधाराला करा बाय बाय। विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज, घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात। आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं। बजाज फायनान्स देतोय 0 डाऊन पेमेंट आणि 0 व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर। सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पारनेर तालुक्यातील सुपा इथे न्यायासाठी कडकडीत बंद पाळण्यात आला। सुपा ग्रामस्थांनी याला पाठिंबा दिलाय। सुपा इथे काही दिवसांपूर्वी गावामध्ये सदर व्यक्तीनं चोरी केली आणि त्यानंतर काही तरुणांनी पाठलाग करून या चोराला पकडलं होतं। म्हणून अज्ञात व्यक्तीनं पोलिसांना 112 नंबरवरती फोन करून कळवलं। त्यानंतर सदर चोरी करणाऱ्या व्यक्तीस सुपा टोल नाक्यावरती काही इसमांनी पकडलं आणि सुपा टोल नाक्याच्या केबिनमध्ये त्याला पकडून ठेवलं। काही वेळातच पोलीस गाडी येऊन सुपा टोल नाक्यावरती पोहोचले आणि चोरी करणाऱ्या व्यक्तीस सोबत पोलीस गाडीमध्ये घेऊन गेले। सदर चोरी करणारी व्यक्ती टोल नाक्यापासून पोलीस गाडीपर्यंत पोलिसांच्या सोबत स्वतः चालत जाऊन गाडीमध्ये बसला। सदर चोर व्यक्तीस कुठल्याही प्रकारची जखम होऊन रक्त निघाल्याचं दिसून आलं नाही। सदर चोरास पोलिसांनी सुपा पोलीस स्टेशन इथे नेऊन CCTV कॅमेऱ्याच्या समोर बसवल्याचं समजतंय। सदर चोराचा 4 तासानंतर पोलीस स्टेशनमध्ये मृत्यू झाला। तरी सदर चोराच्या मृत्यूची चौकशी पोलीस करत आहेत। यासाठी सुपा परिसरामधील घटनेच्या वेळेस असणारे तरुण यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे। त्यामुळे परिसरामधील तरुण भयभीत झालेत। तरी सुपा गावामधील टोल नाक्यावरती हजर असलेले कुठल्याही व्यक्तींना जबाबदार धरू नये यासाठी पोलिसांना विनंती करण्यात आली आहे। यासाठी 1 दिवस लाक्षणिक बंद पाळण्यात आला। सुपा ग्रामस्थांच्या वतीनं या बंदला पाठिंबा देण्यात आला। 23 तारखेला सुपा शहरामध्ये ज्या 23 तारखेच्या आधी देखील ज्या घटना घडत होत्या, त्या एका कंपनीच्या ज्या ठिकाणी चोर येत होते, 23 तारखेला देखील त्या ठिकाणी चोर आल्यानंतर लोकांना किंवा युवकांना माहीत झाले की या ठिकाणी चोर आले। ते चोर पकडण्यासाठी हे युवक त्या चोराचा पाठलाग करत असताना टोल नाक्यावरती गेले। टोल नाक्यावरती गेल्यानंतर त्या युवकांनी त्या चोराला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले। पोलिसांच्या ताब्यात येऊन त्या साधारण रात्री 2च्या आसपास पोलिसांनी ताब्यात दिले आणि त्या व्यक्तीचा सकाळी 6 वाजता तो मृत पावला असं माध्यमांच्या माध्यमातून किंवा पोलीस स्टेशनच्या माध्यमातून गावातील युवकांना कळाले। त्याच्यानंतर त्या युवकांना त्या ठिकाणी समज देण्यासाठी बोलवण्यात आलं। दिवसभर बसवण्यात आलं आणि त्यानंतर युवकांना किंवा घरच्यांना थोडीशी भीती वाटली। आज युवक ज्या ठिकाणी सुप्यातून 20 ते 25 युवक आहे ते गावातून बाहेर आहेत आणि ह्याच 3-4 दिवसामध्ये गावातील लोकांनी ग्रामपंचायतकडे असेल किंवा ग्रामस्थांनी काही ज्येष्ठ मंडळींकडे असेल की यांनी आपल्या युवकांना कुठल्या प्रकारचा कोणता गुन्हा दाखल होऊ नये यासाठी ग्रामसभा घेण्यात यावी असं ज्यावेळेस गावातून चर्चा झाली। आज ग्रामसभा ठेवण्यात आली। ग्रामसभा ठेवल्यानंतर त्या ठिकाणी ग्रामसभेमध्ये या युवकांना कुठल्याही प्रकारचे या गुन्हेगाराची पार्श्वभूमी नाही किंवा या युवक कुठल्या गुन्ह्यामध्ये पहिल्यांदा नाहीत। या युवकांनी फक्त यांचा हेतू त्या व्यक्तीला मारण्याचा किंवा मारून टाकण्याचा नव्हता, ते एक चोर पकडून पोलिसांना सहकार्य करण्याचा होता। परंतु आज त्या युवकांवरती गुन्हे दाखल कुठल्या तरी पद्धतीने होतील अशी भीती ग्रामस्थांच्या मनात होती। पण सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी एकत्र येऊन ग्रामसभेमध्ये ठराव झाल्यानंतर आज सुपा गावातील दुपारी 12 ते 5 वाजेपर्यंत सर्वांनी स्वतःहून व्यवसाय हे बंद ठेवण्याचे ठरवले। आज त्याच अनुषंगाने आज सर्व सुपा हे बंद दिसत आहे आपणास। विनोद गायकवाड, C24 तास, पारनेर।